त्यावरती काय कारवाई केली नाही, उलट त्याला प्रमोशन दिलं. कामगार संघटनेमध्ये काय होता त्याला अजून मोठं पद दिलं. तेव्हा त्याला सर्व बिल शिशिरीबाईंकडे टाकला. शिशिरबाई आणि माझे संबंध माझ्या वडिलांच्या पेक्षा पहिल्यापासून आहे आणि माझ्या सुखा दुःखात नेहमी ते आले. त्याचं कधी करून आम्हाला माहिती होतं. नंतर ज्यांनी केलं होतं त्याला मी माझ्या पद्धतीने विचारलं. मग नंतर त्यांनी येऊन सांगितलं का बाबा ज्यांनी करायला सांगितलं होतं त्याचं नाव सांगितलं. आम्ही हे श्रेष्ठीनं कळवलं. पण काही त्याचा काही फरक नाही. हां, त्याच्यानंतर वारंवार आमच्या लोकांना इलेक्शन आलं, खासदारकीचं इलेक्शन आलं. त्याच्यात आम्ही होर्डिंग लावले, काय लावलं मी कुठे माझं तुम्ही बघत असाल आम्ही त्यांचेच फोटो लावतो, त्यांनाच मोठं करतो. मी माझा पण फोटो कधी दाखवत नाही. त्यांचेच फोटो 2-2, 5-5 लाख रुपये एक कार्यक्रमाला होर्डिंगचे लावायचे, कार्यक्रम करायचा, लोक नाहीची सर्व करायचं. तरी पण आमच्या लोकांना सर्वांना शिव्यागाळ सर्व आणि वारंवार सांगत गेलो. बोलायचे अरे त्याची वृत्तीच जशी आहे, तो आहेच तसा, काय करणार. अरे पण तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. जर आम्हाला जर तुम्ही न्याय नाही दिसाल आणि ठीक आहे, ऑफिसमध्ये दिलं, 4 चौघांमध्ये दिलं. खासदारकी आली, खासदारकीमध्ये एक केस झाली होती, मुलुंड कोर्टात होतो आम्ही. काय केस झाली होती ती? पैसे पकडून नाही ते नाही, पैसे पकडून दिले नाही. अगोदर इलेक्शनच्या अगोदर एक केस झाली होती. आम्ही सर्व त्या यांच्यासाठी जामिनासाठी आम्ही नाही आपले दुसरे लोक अरेस्ट झाले होते, त्यांच्यासाठी आम्ही गेलो कोर्टात. सर्व खूप लोक होते. हां, तेव्हा मामा मंचेकर आणि माझे सर्व लोक उभे होते. त्यांना विचारतात अरे ही तुम्ही खासदारकी लढायची तुम्हाला, हां खासदारकी लढायला पैसे किती लागतात माहिती आहे का? तर मग बोललो मला नाही माहिती, मी कधी लढलो नाही. तर बोले ही राष्ट्रवादी नाही, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होते ना तेव्हा शरद पवार तुम्हाला पैसे देत होते. देवाच्या कृपेने माझ्या वडिलांनी आणि माझ्या परिवाराने 200-500 करोड रुपयाची प्रॉपर्टी सोडली आहे आणि 2-5 लाख रुपये रोज खर्च करू शकतो, एवढी ताकद आहे, सर्व आहे. हां, आणि इलेक्शन लढायला किती पैसे लागतात, काय लागतात आपल्या सर्वांना माहिती आहे. हां, तेवढ्याच्यापेक्षा 100 गुणांनी जास्त माझ्या परिवारचं आहे आणि मला काय करायला लागत नाही. माझा परिवार, माझे पुतणे बितणे आहेत, वडिलांनंतर ते सर्व सांभाळतात, सर्व करतात, जे काय लागलं ते मला करतात. हां, ते बोलतात पैसे आहे का तुमच्याकडे करायला? हां साहेब, आम्हाला कुठे कोणाकडे जायची कामासाठी का कोणाला बिल्डर लोकांबरोबर पार्टनरशिप, माझे कुठले SRAचे कामं नाही का काय का कोणाकडे डोनेशन मागायला जावं लागत नाही साहेब. माझ्या कार्यक्रमासाठी स्वतःच्या खर्चावरती करतो. हां, हे अशा अनेक गोष्टी आहेत खूप. आणि आता तर स्टेजवरूनच शिवाय द्यायला लागले, स्टेजवरून बोलायला लागले का बाबा म्हणजे मी तर तिकीट देणार नव्हतो, हे खाली तिकडे माकडं नाचत होते, कधी काय बोलतात कधी काय. स्टेजवरूनच आम्हाला शिव्या द्यायला लागले. आमच्या कार्यकर्त्यांना तर खुलेआम शिव्या देतात. कुठलं कामं करायचे नाही आम्ही, कुठलं एवढे कामं आहेत सर्व, एवढे जे कामं आहेत, जे बिल्डरकडे कामं आहेत का काय कामं आहेत कार्यकर्त्यांना. मी बोलत नाही का मला गरज नाही, मी सक्षम आहे, पण लोकांना तर दिले पाहिजे. मला नाही, माझ्याबरोबरच्या आल्या लोकांना नाही, शिवसैनिकांना तर दिले पाहिजे. कोणाला काम नाही, कामं कोणाला देणार? ठाण्याच्या गुंडांना, दुसरे गुंडांना. गुंड कोणाचं नाव घ्यायचं काय, कोण होर्डिंग लावतं काय लावतं सर्व माहिती आहे तुम्हाला. कोण गुंड बरोबर काय आहे कसं आहे काय. ज्यांनी खोटा फोन करायला लावला सिक्युरिटीसाठी, ज्या एका गुंडाला फोन करायला लावला, पकडला पण गेला, तो माहिती असेल तुम्हाला. हां, तशा सर्व कामं त्यांना देणार, आमच्या लोकांना का शिवसैनिकाला देणार नाही कामं. मी वारंवार ते सांगत राहिलो. अशा अनेक 100 गोष्टी आहेत ज्या आहे. आणि मी कधी कुठला त्यांचा मान सन्मान नसेल केला, त्यांच्याकडे त्यांचा पाय नसेल पडलो. जे सांगितलं काय सांगितलं, येस सर, हां भाऊ, हां भाऊ, जे बोललं हां भाऊ, तुम्ही बोलला हां भाऊ, जे बोलाल ते भाऊ. आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये